कोकण रेल्वेत मराठी माणसाचा अपमान करण्यात आला। तिकीट असतानाही प्रवाशाला गाडीत जाऊ दिलं नाही। पूर्ण डबा अवैध गर्दीनं परप्रांतीयांनी व्यापलेला होता। रत्नागिरी स्थानकावरील हा धक्कादायक प्रकार सध्या समोर येतोय। कन्फर्म तिकीट असूनही जर प्रवासी सुरक्षितपणे डब्यात शिरू शकत नसेल तर रेल्वेच्या सुरक्षित प्रवासाच्या दाव्याचं काय असा प्रश्न उपस्थित होतोय। तिकीट काढूनही जर चढू दिलं जात नाही तर जबाबदार कोण असा प्रवाशानं प्रश्न उपस्थित केलाय। आपल्या मातीतच दुय्यम वागणूक मिळाल्याचा आरोप या प्रवाशाकडून करण्यात आलेला आहे। प्रशासन यावर काय कारवाई करतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे रत्नागिरी स्थानकावरील धक्कादायक प्रकार सध्या समोर येतोय। कन्फर्म तिकीट असतानाही या प्रवाशाला गाडीत शिरू दिलं नाही तर हा सगळा डबा अवैध प्रवासी आणि त्याचबरोबर परप्रांतीयांनी भरलेला व्यापलेला दिसून आला। सकाळी 9:15 आम्ही पनवेलवरून गाडी पकडली। म्हणजे एक असतं ना की आपलं आता स्वीपरची तिकीट आम्हाला कन्फर्म मिळाली, आता झोपून जावं, त्या हिशोबानेच आम्ही आलो होतो। काय झालं आता निलेश, काय झालं? आता ते सांगतात आहे की जनरलनी जा, तिकीट काढा, जनरल सांगायला नाही ते बंद ते सांगतात ना त्याचे। चल जनरली जाऊ आपण, चला सर तुम्ही सांगता तसं मी होतो जनरली जाऊ। चल तिकीट आलो जनरली जाऊ ना आम्ही, चला। तो बोलतो आरसी कोण तो होता ना, एक कोण होता तो, नाव काय आहे व्हिडिओ मध्ये आहे, तो आहे ना तो। हाँ काय बोला तुला? अभी हो गया कंप्लीट, अभी क्या करो, जाओ जनरल का तिकीट निकालो जाओ। म्हणजे आहे ना आम्ही यूपी बिहार वाले वाटले काय ना? हा आम्हाला बोलतो अभी हो गया तुम्हारा कंप्लीट, अभी टिकट निकालो जनरल से जाओ। त्यांनी काय दिला आपल्याला? नाही आता इथे आहे कोण, आता कुठे असे, आता आम्ही जातो डायरेक्ट ऑफिस मध्ये। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, कोकण रेल्वेमध्ये हा सगळा प्रकार घडलाय, काय अधिक माहिती, नेमकं हे प्रकरण काय होतं? अंकिता, खरं बघायला गेलं तर असे प्रकार रोज महाराष्ट्रामध्ये घडत आहेत, पण कुठेतरी याबद्दलचे थेट पुरावे समोर येत नसतात। पण सदर कोकणवासियांनी व्हिडिओ करत हा सर्व प्रकार जो घडलेला आहे तो समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरं तर कोकण रेल्वेत हा मराठी माणसाचा अपमान झाल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे। इतकंच नव्हे तर तिकीट असून देखील, कन्फर्म तिकीट असून देखील त्यांना प्रवास नाही करता आलाय, कारण की ट्रेनमध्ये गर्दी होती आणि चढायला देखील मिळालं नाहीये। इतकंच नव्हे तर मग असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे की जे टीसी आहे तर ते ट्रेनवर होते का, कोण होते आणि त्यांनी किती जणांकडनं फाईन जो आहे तो घेतलेला आहे, किती जणांवर कारवाई केली आहे, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत। यामध्ये समजा पाहायला गेलं तर कोकणातून मुंबईकडे येणारे हे प्रवासी होते आणि यांच्यासोबत अशी वागणूक जी आहे ती झाली आहे। त्यांना ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट असून देखील प्रवास करायला नाही मिळालेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी संतापाची लाट ही आता दिसून येत आहे। अशामध्येच पाहायला गेलं तर कोणतीही ट्रेन असो, महाराष्ट्रामध्ये प्रवास करणारे असो, महाराष्ट्रातलं बाहेर जाणारे असो किंवा येणारे असो, प्रत्येक ठिकाणी जे आहेत मराठी माणसाला कुठेतरी त्रास सहन करावा लागतो आहे। तिकीट असेल तरी पण प्रवास नाही करता येत, ऍडजस्टमेंट ही सातत्याने करायला लागते। इतकंच नव्हे तर सीट जरी मिळाली असली तरी रात्रीच्या वेळेस सीटच्या बाजूला ज्या ठिकाणी रहदारी आपण करत असतो त्या ठिकाणी देखील पेपर टाकून किंवा मग इत्यादी गोष्टी टाकून जे आहेत काही इतर प्रवासी जे आहेत त्या ठिकाणी झोपून प्रवास करत असतात। त्यामुळे आता या गोष्टीला कुठे एक वळण मिळतं का, याच्यावर काही कठोर निर्णय आता रेल्वे प्रशासन घेणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। अंकिता, शुभम, मात्र एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं हा उपस्थित होतो। या प्रवाशाकडे कन्फर्म तिकीट होतं। जेव्हा त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली त्यावेळी पोलिसांकडून असं सांगण्यात आलं की आता तुम्ही जनरल डब्याचं तिकीट काढा आणि जनरलने प्रवास करा। पोलिसांच्या या भूमिकेवरही मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होतात। अर्थातच ज्या पद्धतीने टीसी होतेच का आणि त्यांनी काय कारवाई केली त्यांच्या सहित हे जे रेल्वे पोलीस आहेत त्यांच्यावर देखील आता प्रश्न उपस्थित होत आहेत। कारण की तिकीट असताना देखील सहकार्य त्यांनी केलेलं नाहीये। वर त्यांना सांगितलं की तुम्ही दुसऱ्या डब्यातून, जनरल डब्यातून प्रवास करा असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलंय। तर कुठेतरी कमालीची बाब ही आता समोर येताना दिसून येत आहे। आणखी रेल्वे पोलीस हे समजा कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांना देखील समजा सहकार्य नसतील करत तर मग हा किती मोठी ही घटना आहे याचा एक अंदाज आपण घेऊ शकतो। त्यामुळे कुठेतरी पोलीसवाले हे देखील कोणते होते, हे महाराष्ट्रातले होते की बाहेरचे होते, इथपासून सगळ्या चर्चेला जी आहे ती सुरुवात आहे। निश्चित शुभम, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।